नमस्कार, मी अंजली तुमचं लाँग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ज्या काही कोणाच्या इच्छा असतील ना, त्या देवाकडे एकच प्रार्थना आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. इथे सकाळी सकाळी आम्ही 6 वाजता पोचलो होतो पुण्यावरनं आणि नंतर आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, जेवण वगैरे बनवून घेतलं, माऊला देखील रेडी करून ठेवलं. फक्त शाळेचे कपडे घालायचे होते आणि इथे नागपंचमी होती आज, तर उपवास होता माझा, तर इथे पूजा वगैरे मांडली आणि त्यानंतर गावावरून आल्यावर भरपूर सारे कपडे असतात, ती पहिला मशीनला लावली, ती धुवून घेतली आणि यांचे कपडे होते ती ताईंनी हाताने धुतलेली, कारण की यांना बिलकुल मशीनचे कपडे आवडत नाही. तर बाकीचे जे कपडे होते ती मी मशीनला लावलेली आणि मग आता इथे सुकवायचं काम चाललेलं. एक एक काम करून घेतलं, पटकन जेवण देखील बनवून घेतलं माऊला सोडून आल्यानंतर. इथे माऊच्या बाबांचा उपवास नव्हता म्हणून त्यांच्यासाठी कढी फ्लावर हे बनवलेलं. संध्याकाळची ताई, मी आणि माऊ इथे जिथे मागच्या वेळेस स्टॉल लागलेले ना, तिथे पुन्हा स्टॉल पाहायला गेलेलो. ह्यावेळेस खूप सारी ज्वेलरी होती, मेकअप प्रोडक्ट्स होते, कपडे होते, राख्या होत्या, भरपूर हे होते. गेल्या वेळेस थोड्याशा राख्या आणि ज्वेलरीज होती. इथे माऊला हे खेळणं घेतलं आणि नंतर मग घरी आलो आणि गार्डनमध्ये येऊन बसलेलो. तर पूर्ण अंधार होता गार्डनमध्ये, पण थोड्या वेळ जरा वारा होता म्हणून छान असं थंड वाऱ्यात बसलो होतो. मग नंतर म्हटलं चला आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे, घरी जाऊया. तर माऊ काय इथे कुत्र्यांसोबत बोलत होती का, डॉगी इकडे जा तिकडे जा. मग घरी आलो, गाडी पार्किंगला लावली आणि जी काही शॉपिंगच्या पिशव्या होत्या त्या घरी घेऊन गेलेले. माऊला खेळणी हे खायच्या वस्तू काय होत्या त्या घेतलेल्या. हातपाय तोंड धुतल्यानंतर इथे दिवाबत्ती करायला घेतली, कारण की नैवेद्य दाखवायचा होता. आज बनवलं होतं डाळ भात, श्रीखंड, चपाती, मेथीची भाजी, असं नैवेद्याला जेवण बनवलेलं, ते दाखवलं, आरती केली. तर हा पूर्ण दिवस होता आल्यानंतरचा. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि इतका वेळ व्हिडिओला दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी व्हिडिओ पुढे येत राहतील. बाय बाय.